सीपी राधाकृष्णन आज देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत। मात्र या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांनी पाठ फिरवलेली आहे। एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपतींच्या शपथविधीचं आमंत्रण देण्यात आले, तरीही अजित पवार मात्र या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे घटक पक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेत। उर्वशी, सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, मात्र त्यातले एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र दांडी मारण्याचा निर्णय घेतलाय। नक्कीच काहीच वेळात माझ्या मागे तुम्ही बघणार तर महाराष्ट्र सदनामधून बाहेर जे सीपी राधाकृष्णन बाहेर पडतील आणि आज भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून ते शपथ घेणार आहेत। काहीच वेळात ते बाहेर पडणार आणि राष्ट्रपती भवनासाठी निघणार आहेत। इनफॅक्ट आपण आता लाईव्ह व्हिज्युअल्स बघतो आहे की काहीच वेळात जे आहेत ते राष्ट्रपती भवनासाठी बाहेर निघणार आहे। पण नक्कीच या सगळ्यांमध्ये जेव्हा सगळ्या एनडीएच्या घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे, तर त्या निमंत्रणांमध्ये अजित पवार सुद्धा आहे, त्यांचा पक्ष सुद्धा आहे आणि त्या सगळ्यांना लक्षात घेऊन जे एक जे चर्चेचा भाग पडला आहे, चर्चेचा विषय म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ही राजधानी दिल्लीत दाखल झाले। इनफॅक्ट काही मिनिटांपूर्वी ते राष्ट्रपती भवनासाठी रवाना पण झाले आहेत। पण त्याच ह्या सगळ्यांमध्ये अजित पवार आणि त्यांची अनुपस्थिती हे कुठे ना कुठे चर्चेचा भाग पडला आहे, चर्चेचा विषय नक्कीच आहे। आणि खास करून एक IPS अधिकारीला घेऊन जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर काही वेळांसाठी आणि आतापर्यंत ते माध्यमांसमोर नाही दिसले, कोणत्या पब्लिक इव्हेंट्समध्ये दिसून नाही आलेत, म्हणून नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे की अजित पवार हे उपराष्ट्रपती च्या या सोहळ्यासाठी का अनुपस्थित आहेत। नक्कीच त्यांच्या पार्टीकडून त्यांच्या पार्टीकडून प्रफुल्ल पटेल जे आहेत ते हजर राहणार आहेत, ते उपस्थित राहणार आहे। मात्र अजित पवार हे नेते असून त्यांचा हा पूर्ण एनडीएचा हा पूर्ण एक दल असूनही का ते अनुपस्थित राहिले हे याच्यावरती जे प्रश्न निर्माण होत आहेत। आपण सध्या बघितलं तर इथे सध्या महाराष्ट्र सदनाच्या बाहेर पूर्ण सिक्युरिटी अरेंजमेंट्स आपल्याला दिसून येते। VPचा एक जो प्रोटोकॉल असतोय तोही दिसून येते, मग ते दिल्ली पोलीस म्हणा, SPG म्हणा किंवा महाराष्ट्र सदनातील लोकल आणि बरोबरच महाराष्ट्र पोलीस म्हणा, या सगळ्यांचं इथे डिप्लॉयमेंट दिसून येत आहे। काहीच मिनिटात जे आहेत आपल्याला समजतंय सीपी राधाकृष्णन हे बाहेर पडतील आणि राष्ट्रपती भवनासाठी ते निघतील। काही वेळापूर्वी त्यांचा परिवार सुद्धा राष्ट्रपती भवनाकडे निघालं। मात्र या सोहळ्यात इतकं महत्त्वाचा सोहळा आहे, उपराष्ट्रपतीचा सोहळा आहे, त्यात जेव्हा मुख्यमंत्री तयारी पूर्ण झालेली आहे, काही वेळामध्ये तो सोहळा देखील सुरू होणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे ती म्हणजे अजित पवार यांची अनुपस्थिती। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।